नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर आज आपण आपल्या आल्याच्या शेतामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला बेडमध्ये वापसा कंडिशन कशी ठेवता येईल आणि सततचं पाणी चालू असल्या कारणाने आता एक 7 ते 8 दिवस पहिले पाणी चालू असल्या कारणाने त्यामध्ये थोडं तण झालं होतं। तर तण झाल्याच्या नंतर आपल्याला आता त्यामध्ये एक खुरपणी करून घ्यायची, गवत काढून घ्यायचं आहे। गवत काढून झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये आता पॉवर टिलरने भर घालून घ्यायची। पॉवर टिलरने भर घालताना आपल्याला पहिले त्यामध्ये ह्या ज्या गल्लीच्या खालच्या साईडला एक 9 ते 10 इंचाची चारी होईल या पद्धतीने आपल्याला भर घालायची, जेणेकरून आपल्या मुळे तुटणार नाही आणि भर घालता वेळेस या साईडचं जे पॉवर टिलर मारत असतो आपण तर त्या साईडची पूर्ण माती निघणार नाही याची काळजी घेतली पाहिजे। आणि त्यानंतर आपण आता एक महिन्यानुसार आपण खताचा डोस करतच असतो। तर त्यामध्ये आपण आता एक थोड्या प्रमाणात खत घेऊन खत टाकून द्यायचं आहे आपल्याला। खत टाकून झाल्याच्या नंतर बाहेरच्या साईडनंच खत फेकणे आपल्याला, आतमध्ये खत टाकायला आता आपल्याला हात जात नाही आपला, तर त्यासाठी आपल्याला बाहेरच्या साईडला खत फेकून घ्यायचं आहे। खत ह्या साईडच्या पोटाला खत टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला लगेचच त्या पाठीमागे आता भर घालून घ्यायची। तर भर घालताना आपल्याला पहिले खत टाकून घ्यायचं आहे। खत असं घ्यायचं आहे आपल्याला की त्यामध्ये 1 गुणी 8 21 घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला 10-26 एक बॅग घ्यायची आहे। त्यामध्ये मिक्स मॅक्रोन्यूट्रॉन आपल्याला पावडर फॉर्ममधलं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये गरडा कंपनीचं आपल्याला ते कार्बोसल्फन म्हणून कार्बोफ्युरॉन म्हणून 2% मध्ये असतं, ते आपल्याला 5 किलो घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला ते एक मिक्स करून आपल्याला त्यामध्ये फेकून द्यायचं आहे आले अद्रक प्लॉटमध्ये खालच्या साईडला। आणि लगेचच आता पॉवर टिलर मारून घ्यायची आपल्याला। आता खालच्या साईडला आपल्याला पहिला थोडं एक खोल चारी मारून घ्यायची, जेणेकरून आपल्या पॉवर टिलरला भरपूरशा प्रकारे अशी माती लागेल आणि त्यातून आपल्या माती लावल्याच्या नंतर भरपूर आपला असा फायदा होऊन जाईल, कारण की एक पाणी चालू असल्या कारणाने आपल्याला त्यामध्ये कुठलंही काम करता आलं नाही। तर खत टाकून झाल्याच्या नंतर भर घातल्याच्या नंतर त्यामध्ये हवा खेळती राहत असते। हवा खेळती राहिल्या कारणाने आपल्या आले प्लॉटमध्ये कुठल्याही सडचा प्रादुर्भाव आणि कंदमाशीचा प्रादुर्भाव 100% नाहीसा होऊन जातो आणि त्यातून आपल्याला परत मुळ्यांची खूप डेव्हलप होताना दिसून येते, कारण की हवा खेळती राहिल्या कारणाने आपल्या आले प्लॉटमध्ये भरपूरसे असे आपल्या फायदे जाणून येताना दिसत आहे। तर मागच्या बारीला आपण पॉवर टिलर खत टाकून घेतल्याच्या नंतर अतिशय चांगल्या प्रकारे जम करताना दिसत होते आपल्याला अद्रक। तर तसंच आपल्याला आता एक लास्टच्या तोंडापर्यंत आपल्याला भर घालून घ्यायची आहे आणि या साईडला आपल्याला पूर्ण तोंडापर्यंत भर घालून घ्यायची आहे। बरेचसे शेतकरी पॉवर टिलर मारताना एक 3 ते 4 फूट सोडून देत असतात, त्या ठिकाणचे अद्रक आपल्याला लगेचच दिसते की त्या ठिकाणी भर न घातल्या कारणाने आपल्याला थोडं डाऊन होताना दिसत आहे अद्रक। त्या ठिकाणी दोन्ही तोंडाचे एक खालच्या साईडला आणि एक वरच्या साईडले आपल्याला थोडे अद्रक डाऊन, आणि ज्या ठिकाणी मातीचा पूर्ण तासाला मातीचा भर पडेल दिसते आपल्याला, तर त्यामधून आपल्याला चांगल्या प्रकारे आपल्या अद्रक प्लॉटमध्ये वाढ होताना दिसते। तर त्यामागचं कारण असंच आहे की त्यामध्ये हवा खेळते राहत नाही आणि ज्या आपण खालच्या साईडला उकरत असतो, खालच्या साईडला पॉवर टिलर मारल्याच्या नंतर खालच्या साईडनं पण हवा घुसत असते आपल्या बेडमध्ये। तर पूर्ण बेडमध्ये या साईडनं आणि पलीकडच्या साईडनं पण दोन खालच्या साईडला पॉवर टिलर मारल्याच्या नंतर उंच असल्या कारणाने पूर्ण बेडमध्ये हवा खेळती राहत असते। परतच आपल्याला ते झाल्याच्या नंतर लगेच आपल्याला त्यामध्ये कुठल्याही मायक्रोरायझा किंवा हुमिक भर घालून झाल्याच्या नंतर हुमिक किंवा मायक्रोरायझा दोन्हीपैकी एक कुठलंही वापरू शकतो आपण। ते वापरल्याच्या नंतर लगेचच आपल्याला एक 5 ते 6 दिवसांनी त्यावरती बुरशीनाशकचं काम करून घ्यायचं आहे। बुरशीनाशक तुम्हाला सांगितलं असतं, तुम्ही महिन्यानुसार आपल्याला बुरशीनाशक कुठलेही सोडू शकतो। जर रासायनिक सोडत असेल तर रेडीमेड गोल्ड, रोको, इलिएट, बायर कंपनीचं भरपूरशा अशा कंपनीचं आहे, कुठलंही सोडू शकतो आपण। आणि जैविकमध्ये जर सोडत असेल तर ट्रायकोडामा विडी आणि पॅसोलो या अशा प्रकारे आपण सोडू शकतो, कारण की सध्याच्या घडीला जर ऊन पाणी जर चालू असला तर त्यामधून आपल्याला कंदमाशी आणि कंदकूजचा प्रॉब्लेम जास्त येत असतो। कंदकूज म्हणजे आपल्या खालच्या साईडला जे सततचं पाणी आणि पाणी पडल्याच्या नंतर लगेच ऊन पडतं। ऊन पडल्याच्या लगेच आपल्या या साईडच्या ज्या मुळ्या असतात बाहेरच्या
लगेचच सूर्यप्रकाश पडून त्यावरती त्यांना मुळ्यांना तणाव आल्याच्यानंतर लगेचच मुळ्या कुजत असतात. कुजल्याच्यानंतर आपले 100% आले प्लॉटमध्ये कंदकुजचा मुळकुजचा प्रॉब्लेम येऊ शकतो. मुळकुज प्रॉब्लेम झाला म्हणजे सळवरती लगेचच अटॅक होऊ शकते. तर त्यासाठी आपल्याला पहिले आता रासायनिकमध्ये करायचं असेल तर रासायनिकमध्ये आपल्याला कुठलं एक बुरशीनाशक सोडून घ्यायचं आहे. रेडीमेड गोल्डसारखं झालं तर जैविकमध्ये तुम्हाला सांगितलंच मी, भरपूरशा अशा कंपनीचं आहे जैविकमध्ये. तर अशा प्रकारे आपलं आले प्लॉटमध्ये पहिले आता आपल्याला ह्या 8 दिवसाच्या आतमध्ये पूर्ण काम करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या टेम्परेचर वाढायच्या पहिले आपल्याला काम करून घ्यायचं आहे. टेम्परेचर वाढल्याच्या नंतर आपलं नियोजन थोडं थांबू शकतो आपण. थांबू म्हणजे थोड्या कारणानं थांबू शकतो, जास्त पूर्ण स्टॉप करू शकत नाही. स्टॉप केलं म्हणजे आपल्या आले प्लॉटमध्ये भरपूर नुकसान होऊ शकते. तर आपल्याला टेम्परेचर कमी झाले, दुपारच्या टायमाला कमी झाले, त्या टायमालाच आपल्याला पूर्ण नियोजन चालू ठेवायचं आहे. आता सध्याच्या घडीला ढगाळ आणि थोडा पाण्याचा चालू असल्या कारणाने आपल्याला त्यामध्ये आता परत आपल्याला हे सगळे काम करून घ्यायचे आहे. वॉटर सोल्युबल मी सांगितलं तुम्हाला, रासायनिक बुरशीनाशक भर घालून घ्यायची. भर घातल्याच्यानंतर खत टाकून घ्यायचं आहे. पहिले खत टाकून घ्यायचं, नंतर भर घालून घ्यायची. त्यानंतर लगेचच बुरशीनाशक सोडून घ्यायचं आहे. 2 दिवसाने हुमिक आणि कुठल्याही मायक्रोरायझा किंवा दोन्हीपैकी एक सोडू शकतो. त्यानंतर पुन्हा 5 ते 6 दिवस 7 ते 8 दिवसांनी आपल्याला बुरशीनाशक सोडू शकतो. जैविक सोडा वाटलं तर जैविकचं भरपूरशा कंपनीचं आहे. रासायनिक सोडलं असतं तर रासायनिक भरपूर कंपनीचं आहे. अतिशय आपल्याला त्यामधून ज्या महिन्यानुसार मी सांगत असतो, महिन्यानुसार आपल्याला नियोजन तयार करूनच आपल्याला सगळ्या गोष्टी करायच्या आहे. अतिशय आपल्या आले प्लॉटमध्ये ह्या आपल्या 1.5 एकराच्या प्लॉटमध्ये कुठलेही स्पॉट दिसत नाही आणि आजपर्यंत दिसला नाही. सडचा कुठलाही आपल्या आले प्लॉटमध्ये प्रादुर्भाव नाही. त्यावरती फक्त आपली मेहनत आणि त्यावरती चांगल्या प्रकारे नियोजन ठेवून काम करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या आले प्लॉट इथपर्यंत आपण डेव्हलप केला. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.